बरं, ठीक आहे. दोन चलातील रेषीय समीकरण आपल्याला सोडवायचे आहे. ठीक आहे. आता दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय ते आधी आपण बघणार आहोत. लिनियर इक्वेशन म्हणजे रेषीय समीकरण म्हणजे काय ते आधी बघूया आणि मग आपण ती कशी सोडवायची ते बघणार. ठीक आहे. बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो धडा आहे हा सेम धडा आपल्याला 10वीला सुद्धा आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्यामुळे व्यवस्थित शिकायचा की जेणेकरून 10वी मध्ये आपल्याला तो आणखी सोपा जाईल. आज आता जर तुम्ही यावर्षी शिकले व्यवस्थित किंवा यावर्षी व्यवस्थित कळलं तर पुढच्या वर्षी काय प्रॉब्लेमच नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय काय आहे बघा, इंट्रोडक्शन आहे म्हणजे ओळख आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणांची ओळख आहे पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर आपल्याला आहे सायमल्टेनियस इक्वेशन. एक मिनिट. हा, तर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरण. मग एक सामायिक समीकरण काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्यानंतर ते सायमल्टेनियस इक्वेशन आपण बघा, पहिल्यांदा कोणते इक्वेशन आहेत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे आणि नंतर वेगळा शब्द दिलेला आहे सायमल्टेनियस इक्वेशन. मग लिनियर इक्वेशन धड्याचं नाव तर लिनियर इक्वेशन आहे, मग सायमल्टेनियस इक्वेशन काय आहे आणि आपल्याला सॉल्व्ह पण करायचे सायमल्टेनियस इक्वेशन, सोडवायचे सुद्धा आहेत एक सामायिक समीकरण. आणि त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपल्याला शाब्दिक उदाहरणं आहेत एक सामायिक समीकरणांवर आधारित अशी शाब्दिक उदाहरणं आपल्याला शिकायची आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की लिनियर इक्वेशन म्हणजे काय. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय. आता रेषीय म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला लिनियर इक्वेशन म्हणतो, रेषीय समीकरण म्हणजे इन टू व्हेरिएबल. टू व्हेरिएबल म्हणजे दोन चल. आता चल म्हणजे काय, तर आपण जे कोणत्याही समीकरणामध्ये आपण जे इंग्रजी अक्षर वापरतो त्याला आपण चल असं म्हणतो, है ना. जसं मी आता समजा असं लिहिलंय तर इथे या समीकरण, हे एक समीकरण आहे, तर या समीकरणामध्ये मी एक चल वापरलेला आहे, व्हेरिएबल वापरलेला आहे. व्हेरिएबल याचा अर्थ जे इंग्लिश आपण लेटर वापरतो ते व्हेरिएबल असतं. मग हे जे तुम्हाला इक्वेशन दिलंय त्याच्यामध्ये एक्स जो आहे तो व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आणि असा हा इथे या इक्वेशन मध्ये किंवा या समीकरणामध्ये एक्स जो आहे तो एकच व्हेरिएबल आहे, एकच चल आहे एक्स. पण आता आपल्याला कसं आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. म्हणजे आता आपल्याला जी समीकरण आहेत ही समीकरण एक चलातील रेषीय समीकरण. हे जे मी तुम्हाला आता दिलं हे काय आहे, एका चलातील रेषीय समीकरण. आता रेषीय कोणाला म्हणायचं इथे, पण रेषीय का. रेषीय याचा अर्थ होतो ज्याची कोटी आपण 9वी मध्ये शिकलो. आता आपण बघा बहुपदी मध्ये शिकलो, पॉलिनॉमियल्स मध्ये. ऐकताय ना सगळेजण. बहुपदी मध्ये यस टीचर. मध्ये आपण एक लिनियर पॉलिनॉमियल शिकलो बघा, लिनियर पॉलिनॉमियल किंवा रेषीय बहुपदी. आठवते का. बहुपदींचे प्रकार शिकलो आपण. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे रेषीय बहुपदी, रेषीय बहुपदी. त्यानंतर वर्गीय बहुपदी, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे वर्गीय बहुपदी असे शिकलो बघा. क्युबिक पॉलिनॉमियल है ना, म्हणजे घन बहुपदी.
पण ह्याच्यातली ही Yes, जी ma'am. रेषीय बहुपदी आहे, ही रेषीय बहुपदी म्हणजे काय होतं आठवते का? रेषीय बहुपदी बाकीचे जाऊ दे, आपल्याला आता रेषीय शिकायचं. मग रेषीय बहुपदी काय होतं आठवते का? मी सांगू का मॅम आदिती? हा सांगा. मॅम लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्याची की पॉवर म्हणजे ज्याचा घातांक 1 असतो. त्या पूर्ण पॉलिनॉमियलची बरोबर. डिग्री जेव्हा 1 असते तर तेव्हा त्या हम्म, पॉलिनॉमियलला हम्म. आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. बरोबर, परफेक्ट. ज्याची डिग्री म्हणजे कोटी, आपण बघा कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक. तुमचं समजा बैजिक राशी किंवा अल्जेब्राइक एक्सप्रेशन असं असेल, तर त्याची जी कोटी किंवा त्याची जर डिग्री 1 असेल की नाही, जे चलाचा जो घातांक आहे तो 1 आहे. याच्यामध्ये चलाचा घातांक 2 आहे, है ना? त्यानंतर याच्यामध्ये परत चलाचा घातांक, याच्यामध्ये सुद्धा चलाचा घातांक 1 आहे. मग ज्याच्यामध्ये चलाचा घातांक 1 आहे की नाही, चलाचा घातांक 1, त्याला आपण त्याला आपण रेषीय बहुपदी म्हणतो. म्हणजे हे जे 2 आहेत ना, हे रेषीय बहुपदी आहेत, कारण याच्यामध्ये चलाचा घातांक डोक्यावर काही नाही लिहिलंय म्हणजे तिथे 1 आहे. जसं इथे पण x अधिक 3 बरोबर 5 हे समीकरण जे आहे त्याच्यामध्ये जो चलाचा घातांक आहे तो काही नाहीये म्हणजे 1 आहे. मग ज्यामध्ये चलाचा घातांक 1 असतो की नाही त्याला आपण रेषीय बोलतो. आता ही फक्त बहुपदी आहे. समीकरण केव्हा असतं? जेव्हा त्या समीकरणाला 2 बाजू असतात. बरोबरचं चिन्ह ज्याच्यामध्ये आहे ते समीकरण बनतं. हे फक्त बहुपदी आहे. मी नुसतं असं लिहिलं y अधिक 3 तर ते फक्त बहुपदी आहे. कळलं का? याला बहुपदी म्हणायचं. पण त्याच्या बरोबरचं चिन्ह लिहून मी काहीतरी लिहिलं पुढे तर हे समीकरण झालं. ठीक आहे? मग ही फक्त रेषीय Yes, बहुपदी ma'am. आहे. आणि हे काय बनलं? हे काय तयार झालं? एक रेषीय समीकरण. ते पण एका चलातील. एक चलातील रेषीय समीकरण आहे. ठीक आहे? Yes, ma'am. तर हे एका चलातील रेषीय समीकरण आहेत. ही कशी सोडवायची ते आपल्याला माहित आहे. कशी सोडवतो आपण ही रेषीय एका चलातील रेषीय समीकरण आपण आधी सोडवलेली आहेत. कारण तुम्हाला सोडवायचं आहे तर कसं सोडवणार तुम्ही? x अधिक 3 बरोबर 5 हे सोडवायचं आहे आपल्याला. तर कसं सोडवणार? मॅम मी सांगू का आदिती? बघा चलाला एका बाजूला ठेवायचं असतं. हा मॅम जे सांगा. व्हेरिएबल असेल ना त्याला लेफ्ट साइडला ठेवायचं आणि त्याच्यानंतर दुसरं कोण सांगतंय? मॅम मी सांगू का आदिती? अदिती आणि कोण दुसरं म्हणाला? वेदिका. वेदिका. दुसरं कोणी हात वर केला? हा वेदिका सांग बघू. स्क्रीन दाखवा ना. हा टीचर आता आपल्याला हे करणं पडेल पक्षांतर. तर मग 3 इकडे अधिक आहे ना तर 3ला तिकडे लिहायचं आणि मायनस करायचं. आणि मग 3मधनं सॉरी बरोबर. 5मधनं 3 वजा करायची आणि 2 उत्तर येतं. मग x बरोबर 2. बरोबर असंच आहे. बरोबर. जर अधिक असेल चलाला एकटं ठेवायचं असं जो चल आहे त्याची किंमत आपल्याला हवी असते. मग ते चल ज्या बाजूला आहे ते तिथेच ठेवायचं आणि त्या चलाबरोबरची जी संख्या आहे ती दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायची असते. तिला दुसऱ्या बाजूला न्यायचं असतं. जसं इथे चल जे आहे ते तुमचं डाव्या बाजूला आहे. पण डाव्या बाजूला एकटं नाहीये चल ते. त्या डाव्या बाजूला x बरोबर काय आहे? कोणती संख्या आहे? x बरोबर 3 ही संख्या +3. 3. आणि 3 इथे अधिक आहेत. मग इथे x इथेच ठेवायचा आणि हा जो अधिक 3 आहे तो या बाजूला आपण शिफ्ट करतो. राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड अशा 2 साइड असतात समीकरणाला. इक्वेशन असतात. एक लेफ्ट हँड साइड इकडची आणि ही राईट हँड साइड. तर लेफ्ट हँड साइडला x+3 आहे आणि राईट हँड साइडला 5 आहे. तर लेफ्ट हँड साइडला जो आपला व्हेरिएबल आहे x त्याला एकट्याला तिथे ठेवायचं आणि 3 जे होते लेफ्ट हँड साइडचे ते आपण राईट हँड साइडला शिफ्ट करणार. शिफ्ट करताना राईट हँड साइडला जो 5 आहे तो आधी लिहायचा आणि मग 3 तिकडे अधिक होते इकडे येऊन वजा होणार. ठीक आहे? अधिक असतील तर वजा होतात, वजा असेल तर अधिक होतात, गुणिले असेल
मल्टिप्लाय असेल तर डिवाइड होतात, गुणाकार असेल तर भागाकार होतो, भागिले असेल तर गुणिले होतात, असं म्हणजे क्रिया बदलते. ठीक आहे. आणि मग अशा प्रकारे आपण रेषीय समीकरण सोडवतो. हे सोपं आहे, हे आपण शिकलो. ठीक आहे. आता आपल्याला काय शिकायचं, आपल्याला एका चलातील रेषीय समीकरण आपल्याला माहित आहे. आता आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण शिकायचे. काय शिकायचं आपल्याला, 2 चलातील रेषीय समीकरण. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल शिकायचं आहे. आता 2 चल असणार, रेषीयच असणार. रेषीय म्हणजे काय, तर चलाचं जे 2 चल आपण एकच असला पाहिजे. जसं आता मी समजा एक सोपं असं वाला एक इक्वेशन घेते, x + y = 5. तर याच्यामध्ये बघा 2 तुमचे व्हेरिएबल आहेत, चल 2 आहेत, x आणि y, आणि दोन्हीचा घातांक एकच आहे. डोक्यावर काही लिहिलं नाहीये, म्हणजे त्याची जी डिग्री आहे ती 1 आहे, कोटी 1 आहे. त्यामुळे तो x + y = 5 हे जे आहे हे रेषीय 2 चलातील रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. 5. तर इथे चल तुम्ही 2 कोणतीही वापरू शकतात. XY वापरतात, कधी AB वापरतात. आता सध्या तुम्हाला 9वी मध्ये सगळीकडे XYच घेतलेले आहे, पण 10वी मध्ये जर तुम्ही गेलात तर वेगवेगळे जोड्या वापरलेल्या आहेत चलांसाठी, म्हणजे AB, MN, PQ अशा पेअर वापरलेल्या. 9वी मध्ये सध्या तुम्हाला 9वी मध्ये फक्त तुम्हाला X आणि Y, तर ते सोडवण्याची पद्धत एकच असते, फक्त चल वेगवेगळे, बाकी काय नाही. ठीक आहे. तर आता आपण हे जे बघितलं, हे जे आहे हे आहे 2 चलातील रेषीय समीकरण, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हे समीकरणाच्या उकल काय असेल, म्हणजे सोल्युशन काय आहे ते आपण बघणार आहोत. आपण काय बघणार आहोत, 2 चलातील रेषीय समीकरणाची उकल कशी काढायची. मुळात तुम्हाला हे नाहीये अभ्यासामध्ये, पण हे माहित पाहिजे, म्हणजे प्रश्न येणार त्याच्यावर ना. उकल मॅम आय थिंक सो 2 चलातील रेषीय सोल्युशन समीकरणाची उकल काय म्हणते. आय थिंक सो आहे यामध्ये म्हणजे x ची किंमत काढणं, y ची हा, आहे. किंमत काढून यांचं सोल्युशन शोधणं. कारण ना आम्हाला जेव्हा स्कूलमध्ये सरांनी हा शिकवलेला ना हा चॅप्टर, तर सरांनी सांगितलेलं की या असे जेव्हा इक्वेशन्स असतात तर त्यांना इनफायनाईट आन्सर, म्हणजे इनफायनाईट सोल्युशन असतात त्यांची. सोल्युशन बरोबर. हा, बरोबर आहे. आता आपण सोल्युशन बघूया ह्या 2 चलातील रेषीय समीकरणाची उकल किंवा सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता हे साधं एक समीकरण आहे, सोपं वालं, तर त्याचे आपण सोल्युशन काय काय सांगू शकतो. आता सोल्युशन म्हणजे काय असतं ते पण माहित पाहिजे. सोल्युशन म्हणजे काय किंवा उकल म्हणजे काय, तर उकल किंवा सोल्युशन म्हणजे काय असते, तर चलाची किंमत असते. आता इथे चल किती आहेत, चल 2 आहे, बरोबर आहे. तर या 2 चलांची किंमत आपण, मग कोणती चलाची किंमत, जी या समीकरणाचं समाधान करते, आता या इक्वेशनला सॅटिस्फाईड करते, अशा व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज, अशा चलाच्या किमती ज्या किमतीने या समीकरणाचं समाधान होईल. आता समीकरणाचं समाधान होणं म्हणजे काय, तर x आणि y च्या मी कोणत्या किमती घेतल्या की डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होणार आहे. तर तुम्ही या जोड्या सांगू शकता का x आणि y च्या, की जी x आणि y च्या अशा किमती कोणत्या. हा, तर मॅम 4+1 बरोबर, 4 2 1. + 3 मग 2 तुम्ही + 3 मग लिहिताना कसं लिहायचं माहितीये का, हे जे सोल्युशन्स आहेत ते आपण कसे लिहायचे, पहिली x ची व्हॅल्यू मग y ची अशी लिहितात. मग 2,3 हे एक सोल्युशन आहे, बरोबर. आता 2,3 लिहिलं ना तर तुम्ही 3,2 पण लिहू शकता का, कारण 2,3 मध्ये x ची किंमत 2 आहे आणि y ची 3 आहे, ते तर सोल्युशन आहेच, पण 3,2 पण सोल्युशन होऊ शकतं, कारण 3 ही किंमत कसली होते,
पहिली जी लिहितो ती आपण x ची किंमत लिहितो, मग y ची लिहितो. म्हणून जर 2,3 सोल्युशन बरोबर आहे, 2,3 2 + 3 5 होतात, मग 3 + 2 पण 5 होतात. मग x ची किंमत 3, y ची 2 पण असू शकते. x ची 2, y ची 3 पण असू शकते. कळते का? येस मॅम. 2,3 जर सोल्युशन आहे तर 3,2 पण सोल्युशन आहे. तसंच 4,1 बरोबर 4,1 7 आणि - 2 4,1 1,4 हा 7 - 2 बरोबर. 7 - 2 जर सोल्युशन असेल तर -2,7 पण सोल्युशन असेल. अजून मॅम 9 - 4 मॅम 8 - 3 9 - बरोबर 4 8 - 3 6 - मायनस 4 8 - 3 6 असेल. - 1 बरोबर बरोबर. हे वायसे वर्सा पण आपण घेऊ शकतो. म्हणजे जर 9, -4 तर -4,9 हे पण सोल्युशन आहे. हा 6 पण मॅम आहे. 2.5 और अजून 2.5 ले सकते हैं. 2, 2.5 आणि नहीं मैम 2.5 आणि डबल 2.5. हा घेऊ शकतो, ते पण चालेल. आणखी आता याला उलटा केला तर हीच येणार, त्यामुळे हे एकच सोल्युशन लिहा. आणखी 0,5 5,0 असे तुम्ही कितीतरी पेअर लिहू शकता. फक्त फरक हा 5चा सॉरी त्यांची बेरीज. जसं 11 - 6 11 - 6 केलं तर यांचं पण आन्सर 5 येतं बघा. 11 - 6 12 - 7 नाही येणार. 12 - 7 5 नाही येणार. 5 नाही येणार याचा आन्सर. 6 - 13 1 -8 हा 6 - 1 1 बरोबर आहे. बरोबर आहे. हे मी चुकीचं लिहिला. 6,116 मला वाटलं ते 7 सॉरी. हा 6 - 1 येणार बरोबर. आणि 20 हे सगळे - उलटे 15 पण करू शकतात. हा 20 आणि -15 कुठली तुम्ही ही पण घेऊ शकता. 1,000 -1,000 आणि 1,005 किंवा 995 मायनस आणि 1,000 हे पण घेऊ शकता तुम्ही. 1,00,000 अशा कितीतरी पेअर घेऊ शकता. फक्त फरक 5चा पाहिजे. म्हणजे आता तुम्ही 30 -30 + 35 असं पण घेऊ शकता. -30 + 35 -40 + 45 असे इन्फायनाईट सोल्युशन याला आहेत. कितीतरी सोल्युशन तुम्ही लिहू शकता. खूप सारे सोल्युशन. कळले कसे? आता ह्यांना उलट केलं ना तरी ते सोल्युशन असतात. समजलं का? असे खूप सारे सोल्युशन आहेत. कुठलेही तुम्ही नंबर घ्या. 80 - 80 85 है ना. 72 - 77 अशी किती संख्या तुम्ही फक्त 5च्या फरकाने. छोट्याला मायनस साइन द्यायचं, मोठ्याला प्लस द्यायचं. त्याचं जे बेरीज केली तर तुम्ही +5 तुम्हाला मिळणार. कळते का? असे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स Yes, या teacher. एका इक्वेशनला. तुम्हाला जर कधी विचारलं की 2 चलातील रेषीय समीकरणाच्या उकल किती आहेत किंवा सोल्युशन किती आहेत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, तर त्याचे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. ठीक आहे. खूप सारे सोल्युशन्स आहेत. कळलं? कळलं का? येस मॅम समजलं. असं कोणतंही Yes. तुम्हाला साधंवालं एखादं इक्वेशन दिलं तर त्याचे तुम्ही खूप सारे सोल्युशन लिहू शकता साधं. किंवा x - y = 2. आता समजा मी तुम्हाला x - y = 1 असं जे दिलं इक्वेशन, तर याचे काय काय सोल्युशन असू शकतात? 2 - 1 बरोबर.
2 आणि 1 असे घेणार. 2 मायनस 1 नाही हा. नाही 2 मायनस 1 असे नाही सोल्युशन. 2 आणि मायनस 1 जर तुम्ही घेतलं म्हणजे x ची व्हॅल्यू 2 घेतली आणि y ची मायनस 1 घेतली. y ची मायनस 1 नाही, y ची 1 घ्यावी लागेल. कारण y ची जर मायनस 1 घेतलं तर 3 आन्सर येणार. बघा x ची 2 हा मायनस आणि परत y ची मायनस 1 घेतली तर प्लस बनतो. 2 आणि 1 असे सोल्युशन आहे. 2, 1 आणि म्हणजे 4 x आणि y ची 1 व्हॅल्यू 4, 3, 3, 2. 5 4 9 8 आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 4 ह्या सोल्युशन जे मी लिहिलेले आहेत ऐका, हे जे सोल्युशन लिहिलेत याचे उलटे हे सोल्युशन होणार नाही. का नाही होणार? बघा मगाशी जसं ऍडिशन होतं, ऍडिशन मध्ये उलटे सोल्युशन केले तरी चालतात, पण सबट्रॅक्शन मध्ये होतं काय, जर 2, 1 मी लिहिले तर याचा अर्थ x 2 आहे आणि y 1 आहे. पण जर मी 1, 2 लिहिते तर 1, 2 म्हणजे x 1 आहे आणि y 2 आहे, म्हणजे 1 मायनस 2. आता 1 मायनस 2 केलं तर आन्सर किती येतं? 1 येतं का? -1 मायनस 1 -1 येतं, विच इज नॉट इक्वल टू राईट. विच इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. राईट हँड साइड -1 नाही 1 आहे. त्यामुळे हे सोल्युशन तुम्ही उलटे करू नका. मगाशी ऍडिशन होतं, ऍडिशन मध्ये चालून जातं. 2, हे x प्लस वाय आहे, x प्लस वाय मध्ये 2 + 3 3 + 2 एकच येणार आहे. पण आता सबट्रॅक्शन आहे. कळतंय का मी काय बोलते? येस मॅम. याच्यामध्ये वायसे वर्सा सोल्युशन होणार नाही. पण याच्यामध्ये इझिली तुम्ही खूप सारे सोल्युशन लिहू शकता. 4, 3, 5, 4. कारण डिफरन्स 1चा पाहिजे. 10, 9 आहे ना, 9, 100 आणि 99 कितीतरी सोल्युशन. लगेच लागोपाठच्या संख्या 45, 44, 38, 39 कितीतरी सोल्युशन. सॉरी 39, 38. आधी x मोठा पाहिजे आणि मग y छोटा पाहिजे, तर मग मायनस केल्यानंतर 1 आन्सर येईल. बरोबर आहे. असे याचे पण किती सोल्युशन येणार? इनफायनाईट, अनंत. खूपच येतील. अनंत अनंत उकल आहेत. अनंत खूपच म्हणजे अनंत, इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहे. ठीक आहे. ते कोणतंही असंख्य. तुम्हाला इक्वेशन, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल दिलं तर त्याचे इन्फायनाईट सोल्युशन असतात. कळलं? मॅम हा मॅम लास्ट त्याच्यात 1000 आधी आहे ना x. ओ मीच कन्फ्युज होते रे. बरोबर, सॉरी. 999 नंतर मोठा x पाहिजे. ठीक आहे. तर डिफरन्स जो आहे तो 1चा येणार. ठीक आहे. अशी मुलं पाहिजेत, मला आवडतात. म्हणजे मुलांचं लक्ष छान. आता आपण हे झालं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे सोल्युशन आपण बघितले. आता सायमल्टेनियस इक्वेशन काय आहे ते आपल्याला बघायचं. एक सामायिक समीकरण काय आहे, कारण पूर्ण धडा हा सायमल्टेनियस इक्वेशनचाच आहे. एक सामायिक समीकरण. मॅम मी सांगू का थोडं, जेवढं आठवतं मला आता स्कूलमध्ये शिकवलेलं? सांगा. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये बोला. आपल्याला दोन अटी, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरणांमध्ये आपल्याला 2 अटी दिलेल्या असतात. ज्या दोन्ही अटींना बघून आपल्याला ऍट अ टाइम जी सायमल्टेनियस इक्वेशन किंवा जे दिलेलं इक्वेशन आहे किंवा दिलेला प्रॉब्लेम आहे ते ऍट अ टाइम आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. बट तेव्हा त्या दोन्ही अटी लागू झाल्या पाहिजेत हे लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, एखादं एक्झाम्पल आहे की 2 भाऊ आहे ज्यांच्या वयांची बेरीज 50 वर्षे आहे. तर आपण हेच जर का बघितलं तर एक भाऊ, आता फॉर एक्झाम्पल एक भाऊ 25चा असेल तर दुसरा पण 25, पहिला जर 24चा असेल तर दुसरा 26चा असू शकतो. बट इथे त्यांनी अजून एक अट, म्हणजे पहिली अट जी आहे ती दोघांच्या वयांची बेरीज 50 आहे. तर दुसरी अट अशी आहे की त्या दोघांच्या वयांचा गॅप जो आहे तो 1 वर्ष आहे.
म्हणजे त्याचे आन्सर जे आहे ते एकतर 24 आणि 26 येईल. म्हणजे मोठा भाऊ 26 वर्षांचा आहे आणि छोटा 24चा. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपण जे आधी इक्वेशन बघितलीत आणि म्हणजे लिनियर इक्वेशन्सला असंख्य उत्तर असतात, इनफायनाईट आन्सर्स असतात. बट सायमल्टेनियस इक्वेशनला ओन्ली वन आन्सर असतं. बरोबर. आता इथे कसं असतं माहितीये का, सायमल्टेनियस इक्वेशन बरोबर आहे ताई बोलले. जर तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय माहितीये का, आपण दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एकत्रितपणे जेव्हा आपण त्यांचा विचार करतो, दोन असे इक्वेशन घेतो. आता मगाशी आपण जे लिनियर इक्वेशन घेतले ते सिंगल सिंगल घेतले, म्हणजे मगाशी आपण जे विचार केला तो एकेका लिनियर इक्वेशनचा विचार केलेला आहे, एकेका रेषीय समीकरणाचा विचार केला. जसं इथे मी फक्त एकाच रेषीय समीकरणाचा विचार केलेला आहे, x + y = 5. तर जेव्हा मी एकाच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा विचार करते, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाचा विचार करते, तेव्हा त्याच्या असंख्य उकली आहेत. आता याचा पण मी एकाच इक्वेशनचा जेव्हा विचार करते तेव्हा त्याचं एकच सोल्युशन, त्याचे इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहे. पण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय माहितीये का, असे दोन इक्वेशन आपण एकत्रितपणे आपण घेतो, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जेव्हा आपण त्यांचा एकत्रितपणे विचार करतो तेव्हा आपण त्यांना म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन्स. दोन चलातील रेषीय समीकरणांची जोडी आपण घेतो, एकत्रितपणे ती सोडवतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जेव्हा दोन आपण विचारात घेतो की नाही, तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. कळलं? दोन रेषीय समीकरणांचा आपण विचार करतो एकत्रितपणे, तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन अशी त्याची व्याख्या आपण करतो. हे बघा, when we consider at the same time two linear equation in two variable, two म्हणजे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजे आपण अजूनपर्यंत काय बघतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, एकाचाच आपण विचार करतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जसं x + y = 5, एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ते एकटाच आपण घेतला आणि मग त्याचे आपण खूप सारे सोल्युशन काढले. पण आता आपण काय करायचंय, त्या एकट्याचा विचार न करता त्याच्याबरोबर आणखी एक समीकरण घेणार. तसंच कळतं का नाही? असे दोन, असे टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा बोला मॅम, परत सांगता का? हा, आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन आपण बघणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय माहितीये का, जेव्हा आपण दोन चलातील रेषीय समीकरण दोन लक्षात, म्हणजे मी एकाच वेळी x + y = 5 आणि x - y = 1 अशा दोन चलातील रेषीय समीकरण दोन लक्षात घेतली एकत्र, एकदाच एकत्रितपणे त्याचा आपण सोल्युशन जेव्हा काढतो दोन समीकरणांचं, कळतं का? दोन समीकरणं अशी आपण जेव्हा एकत्रितपणे विचारात घेतो तेव्हा त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो. म्हणजे एकाच वेळेला आपण कन्सिडर म्हणजे लक्षात घेतो, काय लक्षात घेतो, टू म्हणजे दोन, काय दोन काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण दोन आपण एकत्रितपणे जेव्हा विचारात घेतो तेव्हा त्याला आपण काय म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन हे ऍक्च्युअली लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच आहेत, पण ते दोन एकत्रितपणे घेतो म्हणून आपण त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरण असं म्हणतो. नाही कळलं? कळालं मॅम. दोन समीकरण आपण कन्सिडर केली ना तेव्हा ते सायमल्टेनियस इक्वेशन बनतं. कळलं का? येस मॅम. बरोबर, कळलं सगळ्यांना सायमल्टेनियस इक्वेशन? येस मॅम. मॅम. येस टीचर मॅम. एक सामायिक समीकरण, एक सामायिक समीकरण काय कळलं? मॅम. येस टीचर.
येस मॅम. बर, तर आपण जेव्हा एकत्रितपणे ह्या दोन्ही समीकरणांचा विचार करतो की नाही, तेव्हा आपल्याला एकत्रितपणे विचार करतो याचा अर्थ काय माहितीये का? समजा हे दोन समीकरण जे आपण मगाशी वेगवेगळी आपण त्यांच्या उकली काढल्या, तीच समीकरणं मी जेव्हा एकत्रितपणे विचारात घेते तेव्हा बघा या एका समीकरणाच्या असंख्य उकली आहेत वेगळ्या, एकट्याचा जर विचार केला तर, आणि या समीकरणाच्या पण असंख्य, एकट्याचा जर विचार केला तर असंख्य उकली आहेत. पण जेव्हा मी या दोघांचा एकत्रितपणे विचार करते ना, तेव्हा मला या दोन इक्वेशनचं सोल्युशन काय मिळतं माहितीये काय? कॉमन सोल्युशन मला शोधायचं असतं. कॉमन म्हणजे काय? असं सोल्युशन, अशी एक्स आणि वाय ची किंमत जी या समीकरण आणि याचं पण करते. म्हणजे जी दोन्ही समीकरणाचं समाधान करते अशी चलाची किंमत कोणती असू शकते? तुम्ही सांगू शकता का? किती असू शकतात? अशा कोणते एक्स आणि वाय मी घेऊ? अशा कोणत्या संख्या घेऊ ज्यांची बेरीज 5 आहे, आणि अशा कोणत्या दोन संख्या घेऊ ज्यांची वजाबाकी 1 आहे? दोन संख्या ज्यांची बेरीज 5. 4 + 1 3. मॅम मी 4, सांगू का 1. हरिओम? मॅम मी सांगू हरिओम? 2,3. हा 2,3. 3,2 आणखी कोणाचं आन्सर आहे वेगळं? 3,2 बघा, आता 4,1 जर आपण घेतलं तर 4,1 ही पहिला हा जो समीकरण आहे x + y = 5 याचं समाधान करते, बरोबर आहे. पण याचं नाही ना समाधान करत दुसऱ्या समीकरणाचं 4,1, कारण 4 - 1 जर 1 तर 3 येतं, आणि आपली राईट हँड साइड तर 1 आहे, म्हणजे 4,1 नाही चालणार, कारण ती पहिल्या समीकरणाचं समाधान करते पण दुसऱ्याचं नाही करत. अशी एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जी दोन्ही समीकरणाचं समाधान करते, पहिल्याचं पण आणि दुसऱ्याचं पण. मॅम 2,3. आता 2,3 जर मी घेतलं तर 2,3 पहिल्या समीकरणाचं समाधान करते, बरोबर आहे. दुसऱ्याचं जर मी बघितलं तर एक्स वजा वाय आहे की नाही, एक्स ची किंमत आपण म्हणजे एक्स 2 आहे आणि वाय 3 आहे. 3,2. यस मॅम नाही होत. तर हे -1 येणार. 2 - 3 -1 विच इज नॉट इक्वल टू राईट हँड साइड. त्यामुळे आपल्याला इथे हे पण सोल्युशन नाही चालणार, कारण हे फक्त पहिल्या समीकरणाचं समाधान करतं, दुसऱ्याचं नाही. ही जी तिसरी किंमत आहे 3,2, ही बघा, ही 3,2 3 + 2 5 होणार, आणि 3 - 2 x3 आहे = 1. म्हणजे ही जी किंमत आहे ना, ही या समीकरणाचं समाधान करतं. मग अशी आणखी कोणती किंमत तुम्हाला सांगता येईल का? 3,2 तर आहे, आणखी कोणती? मॅम म्हणजे मी बरोबर सांगितलं का? 3,2 बरोबर आहे. आता बघा, आपण पहिल्या समीकरणाच्या असंख्य उकली बघितल्या, दुसऱ्या समीकरणाच्या एकटा जर विचारात घेतलं तर असंख्य उकली आहेत. पण जेव्हा मी दोन समीकरणं अशी एकत्रितपणे विचारात घेते ना, तेव्हा फक्त एक आणि एकच तुम्हाला एक्स आणि वाय ची अशी किंमत मिळते जी दोन्ही समीकरणाचं समाधान. आपण बघितलं दोन्ही समीकरणाच्या, त्यातल्या कोणत्याच उकल नाहीये ज्या कॉमन आहे. बघा, ही 3,2 आहे ना, हीच फक्त कॉमन आहे, बाकी सगळ्या उकली पूर्णपणे वेगळ्या असणार दोन्ही समीकरणाच्या. 3,2 फक्त अशी किंमत आहे जी दोघांमध्ये पण येते. बाकी दोन्ही समीकरणाच्या जर उकली बघितल्या तर त्या एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असणार. जरी असंख्य उकली असल्या, x + y x + y = 5 या समीकरणाच्या पण असंख्य उकली आहेत, आणि x - y पण दोघांमध्ये कॉमन जर सोल्युशन बघायला पाहिजे तर आपल्याला वाटेल की अरे असंख्य याच्या पण आहेत, याच्या पण असंख्य आहेत, मग दोघांची कॉमन पण
एक 4-5 तरी मिळायला पाहिजे ना आपल्याला, जर असंख्य उकली आहेत दोघांच्या, असं आपल्याला वाटेल ना, हो की नाही? ह्याच्या खूप आहेत, ह्याच्या पण खूप आहेत, तर दोघांच्या कॉमन जर सोल्युशन आपल्याला बघायचं तर थोडेफार तरी मिळायला पाहिजे ना, 4-5 10. आता असंख्य आपण जेव्हा बोलतो तेव्हा असंख्य म्हणजे आपण कोटी पण बोलू शकतो. कोटी त्याच्या उकल आहेत, याच्या कोटी उकल आहेत, तर त्याच्यातून एक 4-5 तरी कॉमन हव्या होत्या की नाही सोल्युशन्स, बरोबर की नाही? यस मॅम. टीचर. येस मॅम. पण असं नसतं. एक आणि एकच एक्स आणि वाय ची किंमत अशी असते जी दोन्ही समीकरणाचं समाधान करते. बाकी असंख्य जरी उकली असतात तरी दोघांमध्ये कॉमन अशी उकल दुसरी कोणतीच नसते, एकच असते. बाकीच्या सगळ्या ज्या उकली आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या असतात, या समीकरणाच्या वेगळ्या, या समीकरणाच्या वेगळ्या. फक्त एकच उकल आहे जी याची आणि याची कॉमन उकल असते. म्हणून जेव्हा आपण एकसामायिक समीकरणांचा विचार करतो, रेषीय समीकरणांचा विचार केला, दोन चलातील रेषीय समीकरणाच्या असंख्य उकली आहेत, पण एक सामायिक समीकरणाची फक्त एक आणि एकच उकल असते. कळलं? एक सामायिक समीकरणाची जर तुम्ही उकल बघितली तर फक्त एक आणि एकच आहे. ठीक आहे, समजलं? एक सामायिक समीकरण. येस मॅम. Yes, ma'am. टीचर. येस मॅम. Yes, ma'am. आता Yes, ma'am. आता हे मी सोपे एक सामायिक समीकरण घेतले, इज इक्वल टू 1. आता तुम्हाला थोडे कठीण वाले असे वेगळे कोइफिशियंट वाल्या, सहगुणक वाल्या असे कठीण असे पण समीकरण असणार आहेत. अशी काहीतरी समीकरण असणार. ही पण एक सामायिक समीकरण आहे. तर ही कशी सोडवायची, म्हणजे ह्यांच्या उकल कशा शोधायच्या ते आपल्याला बघायचे. आपल्याला शिकायचे सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे शोधायचे. आपण मग इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघितले. आता आपल्याला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हे आपल्याला 10वीला आहे. म्हणजे एक सामायिक समीकरणाची उकल कशी काढायची जी एकच उकल असते फक्त. तर एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं. एकदा हे कळलं ना बरोबर फिट, की 10वीला तुम्हाला एकदम सोपं. एक सामायिक समीकरणाची उकल शोधायची. ठीक आहे, तर एक सामायिक समीकरणाची उकल शोधण्याच्या एकूण तुम्हाला 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. त्यानंतर एलिमिनेशन किंवा एलिमिनेटिंग बाय पुटिंग आणि तिसरी आहे ग्राफ मेथड म्हणजे आलेख पद्धत. बघा, एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट म्हणजे चलाचा सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. एलिमिनेट म्हणजे चलाचा लोप करायचा आहे, पण कसा? सहगुणक समान करून. आता इथे पण चलाचा लोप करायचा आहे दुसऱ्या मेथड मध्ये पण तो कसा? की चलाची किंमत ठेवून चलाचा लोप करणे. चलाची किंमत ठेवून चलाचा लोप करणे. आणि इथे दोन्ही पद्धतीमध्ये चलाचा लोपच करायचा आहे. लोप करायचा आहे म्हणजे चल आपल्याला काढून टाकायचंय. 2 चल असतात की नाही याच्यामध्ये, 2 चलातील रेषीय समीकरण आहेत की नाही, तर याच्यामधला कोणता तरी एक व्हेरिएबल जो असतो, एक चल जो असतो त्याला एलिमिनेट करायचं असतं. आपल्याला काय करायचं असतं? एलिमिनेट म्हणजे काय? काढून टाकणे. काढून टाका. मग एलिमिनेशनच्या 2 मेथड आहेत खरं तर.
एक तर सहगुणक समान करून म्हणजे कोइफिशियंट इक्वल करून, आणि दुसरं म्हणजे चलाची किंमत ठेवून. आणि तिसरी मेथड आलेख पद्धत, ती आपल्याला आता नाहीये, ही 10वी मध्ये आपल्याला ही एलिमिनेशनची मेथड आता शिकायची. त्याच्यात पण ही दुसरी मेथड आपण नको शिकूया, कारण ही थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, कळायला थोडी, म्हणजे काही मुलं सोडवतात, पण सगळ्यात सोपी म्हणजे मला असं वाटतं की ही मेथड सोपी आहे कळली तर. एलिमिनेशन बाय सहगुणक समान करून चलाचा लोप करणे ही पद्धत आपल्याला आता शिकायची आहे. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट, याच पद्धतीने आपल्याला ही सगळी गणितं जी तुम्हाला आहेत ती सोडवायची आहेत. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट म्हणजे सहगुणक समान करून चलाचा लोप करणे. आता याच्यामध्ये ना खूप गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला चलाचा लोप करायचा आहे. एक चलाचा, दोन चल असतात, दोन्हीचा लोप नाही करायचा आहे मला. लोप म्हणजे त्याला एलिमिनेट करायचंय, त्याला काढून टाकायचंय एका चलाला कोणत्या तरी. आता ते चल कोणतं काढून टाकायचं? एक्स, दोन चल असतं की नाही, एक्स असतं वाय असतं. मग एक्स काढायचं आहे की वाय काढायचं हे तुम्ही ठरवायचं, की कोणत्या चलाचा बरं लोप करायचा ते मी ठरवणार. ठीक आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला कोणते चल नकोय, एक्स नकोय की वाय नकोय, ते तुम्ही ठरवायचं. ठीक आहे, हे डिसाइड करायचंय पहिल्यांदा. दुसरी गोष्ट Yes, करायची आहे, जे चल मला एलिमिनेट करायचं आहे ते मी ठरवलं की मला ते घालवायचे, ते घालवण्यासाठी पहिली गोष्ट करायची, त्याचा सहगुणक सारखा करायचा. काय करायचा? सहगुणक सारखा. आता बघा मी तुम्हाला सांगते, समजा असं असेल, असं समजा असेल, हे समीकरण 2 समजा आहेत. आता याच्यामध्ये मी समजा ठरवलं की मला वाय चल घालवायचंय, वाय. आता वाय बघा, वाय घालवायचंय म्हणजे वाय पूर्णपणे घालवायचंय, त्याचा लोप करायचा. आता घालवण्यासाठी आता जर मी आहे तसेच सहगुणक, सहगुणक माहित आहे का तुम्हाला काय असतात? सहगुणक कोइफिशियंट, चलाच्या बरोबर जी Yes, ma'am. संख्या असते की नाही त्याला त्याचा सहगुणक म्हणतात, कोइफिशियंट. जसं आता मला समजा मी ठरवलं की मी वाय घालवणार आहे, वायचा लोप करणार असं ठरवलं, तर वायचा लोप करण्यासाठी इथे 7y आहे आणि इथे 2y आहे. ठीक आहे. आता ह्यांची चिन्ह बघितली तर धन ऋण आहेत, चिन्ह आणि त्यांची वजाबाकी होईल, पण वजाबाकी जरी झाली तरी शून्य उत्तर येईल का? मला शून्य पाहिजे, म्हणजे पूर्णपणे ते चल जायला पाहिजे. मग 7y 2 वजाबाकी झाली तरी उत्तर किती येणार आहे याचा? 5 येणार. कळते की नाही काय बोलते मी? Yes, पण ma'am. मला किती Yes, पाहिजे? ma'am. मला शून्य शून्य. पाहिजे, मला शून्य. शून्य. हा, मग शून्य येण्यासाठी मला काय करावं लागेल माहितीये का? पहिल्यांदा ह्या दोघांचा सहगुणक कोइफिशियंट काय करावं लागेल? सारखा सारखा सेम. सारखा, इक्वल करावा लागेल. नाही ना, एक तर इक्वल करायचंय आणि आणखी काय की त्यांची वजाबाकी पण झाली पाहिजे. मी नुसतंच इक्वल केलं आणि दोघांची जर बेरीज होत असेल तरी पण काय उपयोगाचं नाही. समजा इथे अधिकचं चिन्ह आहे, मी सहगुणक सारखा केला, पण सहगुणक सारखा होणं पण गरजेचं आहे. दोन गोष्टी मला करायच्या असतात, पहिला सहगुणक सारखा करायचा असतो आणि दुसरं त्यांची वजाबाकी होणं गरजेचं आहे. कळलं? आणि वजाबाकी होण्यासाठी चिन्ह कशी असावी लागतात? वजाबाकी केव्हा होते? सेम चिन्ह वेगवेगळे असल्यावर. वेगवेगळे. मग मी दोन गोष्टी बघणार, सहगुणक सारखा आहे का बघणार आणि दुसरं चिन्ह वेगवेगळे आहेत का बघणार. दोन गोष्टी जर असतील तर तो चल निघून जाणार आहे. नाही कळलं? किती जणांना कळलं?
कळालं टीचर. पहिला सहगुणक सारखा करायचा. हा, पहिलं सहगुणक सारखा करायचा आणि मग वजाबाकी करायची. आता हे कसं करायचं ते आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत. ठीक आहे, कारण आपली वेळ संपली. येस मॅम मॅम. काढायसाठी तर सेम अलग साईन लागेल ना. काय झालं? मॅम सेम साईन असल्यावर हा, सबट्रॅक्टिंग अलग करावं लागेल साईन मॅम. लागेल. हा, बरोबर. आणि वेगवेगळी साईन तसंच असल्यावर करा. ऍडिशन होतं मॅम. हा, बरोबर. तर हे लक्षात ठेवायचं आपण. 10वीला पण आपल्याला सेम गणित सोडवायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आता कुठलं गणित सोडवू शकता ते 1-2 गणित आहे जी तुम्ही एक्सरसाइज मधली सोडवू शकता. हे बघ, बाय युजिंग एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे तुम्ही कुठलेही तुमच्या मनाने कसेही एक्स आणि वाय व्हेरिएबल वापरून कोणतेही 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कसेही बनवा, तुम्हाला हवे तसे. कसे बनवणार सांगा? फॉर एक्झाम्पल, X plus 7 X plus y is equal to 9. X plus 7y is कोएफिशियंट घेतले. काही लिहा, काही तुमच्या मनाने कोणतेही लिहा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 7. आता हे सिंगल इक्वेशन दिले, हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. ते तुम्ही त्याच्यातले 5, हा, कोणते 5 तुम्ही लिहा. जसं आपण मगाशी x प्लस वाय इज इक्वल टू 5 चे शोधले खूप सारे, तसेच x प्लस वाय इज इक्वल टू 7 तुम्हाला 5 सोल्युशन कोणतेही लिहायचे. हा, किती काय -4 11 -4 बरोबर. 5 plus 2. आणि नंतर आपण आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे, ते आपण नंतर बघू कसे सोडवू. हा, बरोबर. ठीक आहे, ओके मॅम. एवढं फक्त करा. ओके मॅम. बाय टीचर. थँक्यू. गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. ठीक आहे, Bye, ma'am. Good night. थँक्यू मॅम. बाय बाय. Bye. गुड नाईट. वेलकम. बाय. बाय मॅम. गुड नाईट. थँक्यू. मॅम दुसरा क्लास आहे का? मॅम नेक्स्ट क्लास आहे. Ma'am, second class.